कॉकरोच जनता पार्टी संदर्भातली बातमी। या पार्टीची वेबसाईटच बंद झाली असा दावा संस्थापक अभिजित दिपके यांनी केलाय। सरकारने आमची वेबसाईट बंद पाडली असा आरोप त्यांनी केलाय। 10 लाख सदस्यांनी वेबसाईटवर नोंदणी केली होती। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या एका याचिकेवर 6 लाख सदस्यांची स्वाक्षरी नोंद झाली होती। सरकारला कॉकरोच जनता पार्टीची इतकी भीती का वाटते असा सवालही दिपके यांनी केलाय। इतकंच नव्हे तर कॉकरोच जनता पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झालंय अशी माहिती दिपके यांनी दिली। इंस्टाग्रामवर भाजप आणि काँग्रेसला मागे टाकत कॉकरोच जनता पार्टीने 2 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार केला होता। तर कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया हॅक करण्यामागे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा म्हणजे आयबीचा हात आहे असा आरोप, असा दावा किंवा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलाय। जो काही रिपोर्ट मला आला की आयबीनी नरेंद्र मोदींना सांगितलं की हा उद्रेक होऊ शकतो आणि हा उद्रेक थांबवण्यासाठी याला ब्लॉक केलं पाहिजे अशा पद्धतीची माहिती प्रधानमंत्र्याला दिली गेली आणि त्याच्यानंतर हा निर्णय केलेला आहे। हा किती दिवस उद्रेक थांबवतील? लोकांमधला उद्रेक आयबीने त्यांना सांगावा, मग शेतकरी असेल, तरुणांचा असेल, गरिबांचा असेल, बेरोजगारांचा असेल, उद्रेक आयबीने सांगावं की देशात आता भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदीच्या विरोधात मोठा उद्रेक सुरू झालेला आहे आणि हा उद्रेकाचा केव्हाही स्फोट होऊ शकतो। नुसतं कॉकरोच जनता पार्टीचं सोशल मीडियाचं अकाउंट बंद करून हा प्रश्न सुटणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।